बांधकाम कामगार योजनेतील महत्त्वाची बातमी म्हणजे सेफ्टी किट, भांडे, संच, किट, इसेंशियल किट याची ही वेबसाईट कधी सुरू होणार, तारीख कधी मिळणार या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, या बांधकाम कामगार योजनेतील वेबसाईटची आहे, तुम्ही ते बघू शकता. या ठिकाणी आपण एखादा जर बघितलं तर वेबसाईट आतापर्यंत चालू झालेली नाही, कारण की MHA-BOC-W या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही इथून अपॉइंटमेंटची डेट क्लिक करून तुम्ही इथून तुमचा अर्ज हा जो आहे अपॉइंटमेंट लेटर परत डाउनलोड करू शकता. पण नवीनसाठी ही वेबसाईट आतापर्यंत चालू झालेली नाही. वेबसाईट कधीपर्यंत सुरू होणार, तर वेबसाईट जी आहे मित्रांनो 5 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता अशी वर्तवण्यात येत आहे. कारण की 4 ते 5 कारण की 2 ते 3 दिवस सुट्टी असल्यामुळे या वेबसाईटवरती अपडेट येणं शक्य नाही, कारण की 5 तारखेनंतर याच्यावरती अपडेट येणार आहे. त्याआधी जर अपडेट आलं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर महत्त्वाची बातमी जी आहे मी पोहोचवण्याचं काम करणार आहे. त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर मित्रांनो चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, या ठिकाणी तारीखसुद्धा इथं हाईड झालेली आहे मार्च महिन्याची, तुम्ही बघू शकता. मी फोटो तुम्हाला शो करत नाही, कारण की फेब्रुवारी महिन्याचा आता हा शेवटची तारीख 28 संपली. 1 तारीख आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे. उद्याचा दिवस चालू होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर 3 तारखेला हॉलिडे आहे, म्हणजे धुलीवंदनची जी लाल तारीख आहे हॉलिडे असल्यामुळे चालू होणं शक्य नाही. आता ही 4 ते 5 तारखेनंतरच ही वेबसाईट सुरळीत चालू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण की मित्रांनो, ही महत्त्वाची बातमी आहे. जवळच्या मित्रांसुद्धा शेअर करा. आणि सेफ्टी किट किंवा इसेंशियल किटसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज कशा पद्धतीने करायचा आपले व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आहे, किंवा आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. घरबसल्या अपॉइंटमेंट 2 मिनिटात कशी घ्यायची आणि लेटर कसं परत डाउनलोड करायचं. तुम्हाला जर लेटर परत डाउनलोड करायचं असेल तर इथे या वेबसाईटवरती आल्यानंतर येथे क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं इसेंशियल किट, सेफ्टी किटसाठी इथं तुम्ही एक निवडायचे. त्यानंतर तुमचा जो MHA-BOC-MH वाला जो नंबर आहे, वर्कर रजिस्ट्रेशन नंबर, तो समाविष्ट करायचा आहे. साईडला कुठे पण क्लिक करायचं, तुमची जी नोंदणी दिनांक ऑटोमॅटिक इथं फिलअप होऊन जाणार आहे. अपॉइंटमेंट प्रिंटवरती क्लिक करायचं आहे. अपॉइंटमेंट प्रिंटवरती इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जो आहे मित्रांनो तुमचं प्रिंट ओपन होणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढून किंवा प्रिंट काढून तुमच्यासमोर ठेवा. ही महत्त्वाची बातमी शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.